नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 44 साइजच्या 4 टक्स ब्लाउजची पेपर कटिंग बघणार आहोत आणि अस्तरवर कटिंग बघणार आहोत। तर पेपर कटिंग करण्यासाठी मी इथे पेपर घेतलेला आहे डबल फोल्डमध्ये। फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिट साइडला आहे। ब्लाउजची तयार उंची आहे 15.5 इंच। त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। 16.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। बॅक आणि फ्रंट पार्ट इथे सोबतच कटिंग करणार आहोत। इथे मार्किंग करून घेतलं आणि एक लाइन अशी ड्रॉ करून घेतली। शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, तिथे पण समांतर अंतर मार्किंग केलं आणि आर्महोल घेतलेला आहे 6.5 इंच। शोल्डर आणि आर्महोलची लाइन ड्रॉ करून घेतली। आता आर्महोलच्या लाइनवर चेस्टचं मार्किंग करायचं आहे। तर आर्महोलच्या लाइनवर चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे। तर 44 चा चौथा भाग होतो 11 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। तर खाली कमरेच्या बाजूने कमरेचा चौथा भाग, कंबर आहे 39 इंच, त्याचा चौथा भाग होतो 9.5 इंच, 1 इंच बॅकच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं घेतलंय आणि लाइन अशा ड्रॉ करून घेतल्यात। आता बॅक आणि फ्रंटच्या आर्महोलचा आकार देण्यासाठी जी आर्महोलची लाइन आहे त्याचा सेंटर पॉइंट मार्किंग केला। इथून कॉर्नरमधून 1 इंच आणि 1.5 इंच असे दोन मार्किंग केले क्रॉसमध्ये। 1 इंचावरून फ्रंटच्या आर्महोलचा आकार दिलाय अशा प्रकारे। हलकसं जो मध्य आहे तिथून पुढे जायचं एक लाइन फ्रंटच्या आकारासाठी आणि बॅकचा आर्महोलचा आकार 1.5 इंचावरून द्यायचा आहे। इथे अर्धा इंच खाली उतार दिलेला आहे आर्महोलच्या बाजूने आणि ती लाइन अशी ड्रॉ करून घेतली। आता योकपट्टीचं मार्किंग करायचं। तर जी ओपन बाजू आहे तिथे 2.5 इंचावर मार्किंग केलंय, इथे पण 2.5 इंचावर मार्किंग केलंय आणि परत एक 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे। जी 2.5 इंचाची लाइन आहे ती सरळच ड्रॉ करून घेतली आणि जे 3 इंचाचं मार्किंग आहे तिथून असा क्रॉस पट्टीचा गोलाकार आकार दिलेला आहे। आता फ्रंटच्या गळ्याचा आकार ड्रॉ करायचा आहे। तर 2.25 इंच गळा रुंदी घेतली। पुढचा गळा तयार आहे 7 इंच, 7.5 इंचावर मार्किंग केलं। खालच्या बाजूने गळा रुंदी घेतली 2.5 इंच आणि हा बॉक्स असा ड्रॉ करून घेतला। त्याच्यामध्ये गोलाकार गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। तर हे असं मार्किंग आपलं कंप्लीट झालेलं आहे। आता केलेल्या मार्किंग प्रमाणे ह्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर पहिल्यांदा बॅकच्या आर्महोलचा आकार कटिंग करून घेतला, शोल्डरच्या तिथे कट करून घेतलं। त्यानंतर बॅक आणि फ्रंट ओपन केले आणि मधला जॉइंट आहे तो कट करून घेतला, म्हणजे बॅक आणि फ्रंट वेगवेगळे मिळतील। त्याच्यानंतर योकपट्टी, गळ्याचा आकार आणि आर्महोलचा आकार फ्रंट बाजूचा कटिंग करून घेतला। तर हा फ्रंट भागाचं कटिंग झालेलं आहे। आता बॅक पार्टच्या गळ्याचं कटिंग करण्यासाठी इथून खालून 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे। गळा खूप डीप आहे हा, तर इथे मी 3 इंचावर मार्किंग केलं आणि बॉटमला गळा रुंदी घेतलेली आहे 3.5 इंच। तर 3.5 इंचावर इथे मार्किंग केलं। वरच्या बाजूने गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच आणि हा बॉक्स असा ड्रॉ करून घेतला आणि याच्यामध्ये गळ्याचा गोल असा आकार देऊन घेतला। तर हा गळा जवळजवळ झालेला आहे 13.5 इंचाचा, म्हणजे 13 इंच तयार होईल। केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घ्यायचे। बॅकच्या टक्ससाठी मार्किंग केलं आडवं 4.5 इंच आणि उभं 3 इंच असं मार्किंग करून अर्धा इंच दोन्हीकडे, म्हणजे टोटल 1 इंचचा टक्स येईल मागचा, हे मार्किंग करून घेतलं। आता हे बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे। आता स्लीव्ज कटिंग करायचे। स्लीव्ज कटिंग करण्यासाठी डबल फोल्डमध्ये पेपर घेतलाय। फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिट साईडला आहे। फोल्ड बाजूकडून स्लीव्जच्या उंचीचं माप टाकायचं आहे। स्लीव्जची तयार उंची आहे 3.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं, अस्तरचा ब्लाउज आहे त्यासाठी, आणि ही लाइन अशी ड्रॉ करून घेतली, म्हणजे 4.5 इंचावर मार्किंग करून घेतलं। स्लीव्जची घडी घेतलेली आहे 12 इंचाची, इथं 12 इंचावर मार्किंग केलं। 12 इंचाचं जे मार्किंग आहे तिथून खाली कॅप हाईट दिली 2 इंच आणि तिथून आतमध्ये परत 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे। इथून आता वरून बाहीचा असा आकार द्यायचा आहे। जे 2 इंच आतमध्ये आले तिथे तो आकार मिळवायचा आहे आणि परत आतल्या बाजूने अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। खाली दंडघेर घेतलेला आहे 7.5 इंच, 15 इंच आहे त्याचं निम्मा घेतलं 7.5 आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। ते लाइन अशी ड्रॉ करून घेतली। केलेल्या मार्किंग प्रमाणे आता कटिंग करून घ्यायचे। पहिल्यांदा बॅकच्या आर्महोलचा आकार जो आहे तो कटिंग करून घेतला। आता बाही सरळ केली, ओपन करून घेतली आणि फ्रंटच्या आर्महोलचा आकार आहे तो कटिंग करून घेतला। तर असं हे स्लीव्जचं सुद्धा कटिंग झालेलं आहे। आता हा जो बॅक पार्ट आहे आणि स्लीव्ज आहे ती आहे तशीच अस्तरवर ठेवायची आहे आणि कटिंग करून घ्यायचे। याच्यामध्ये कुठला चेंजेस करायचा नाहीये, फक्त बॅक पार्ट ठेवताना फोल्ड बाजूकडून ठेवायचा आहे
गळ्याची बाजू फोल्ड बाजूकडे आली पाहिजे अशा प्रकारे। आणि फ्रंट पार्टमध्ये आता काय चेंजेस करायचे हे मी अस्तरवर सांगणार आहे। तरी मी अस्तर इथे फोल्ड करून ठेवलेलं आहे, डबल फोल्डमध्ये आहे। फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिट साईडला आहे। खाली अस्तर पहिलं एकसारखं करून घेतलं आणि इथे बंद बाजूकडे असा बॅकचा पार्ट ठेवून घेतला। बघू शकता गळ्याची बाजू बंद बाजूकडे आली पाहिजे आणि आहे तसं मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता फ्रंट पार्ट सुद्धा इथे ठेवून घेतला। फ्रंट पार्टमध्ये आपल्याला बरेचसे चेंजेस करायचे असतात 4 टक्सच्या ब्लाऊजमध्ये। तर आहे तसा मी पहिल्यांदा हा फ्रंट पार्ट आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे। आता फ्रंट पार्टमध्ये इथे खाली 1 इंच वाढवून घेतलेलं आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे हे वाढवलं 1 इंच आणि हे मार्किंग करून घेतले। त्याच्यानंतर हुक आयची जी पट्टी आहे तिथे सुद्धा अगदी पाव इंच वाढून घ्यायचं आहे आणि ही जी कडेची बाजू आहे तिथे सुद्धा 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे 1 इंच इथे वाढवलंय आणि हुक आयच्या पट्टीकडे पाव इंच वाढवलेलं आहे। तर असे हे चेंजेस आपल्याला फ्रंट पार्टमध्ये करायचे असतात। आता त्याच्या खालीच मी इथे योकपट्टी ठेवून घेतली आहे, तशी पहिली ड्रॉ करून घेतली। योकपट्टीला फक्त खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचे। तर इथे मी अर्धा इंचावर मार्किंग केलं आणि ती लाईन अशी ड्रॉ करून घेतली। फक्त खालच्या बाजूनेच घ्यायचं आहे योकपट्टीला मार्जिन। तर एवढाच चेंजेस आपल्याला फ्रंट पार्टमध्ये करायचा असतो। आता इथे राहिलेल्या कपड्यामध्ये मी इथे स्लीव्ज कटिंग करून घेणार आहे। आता हे आहे तसंच मी कटिंग करून घेतलं। प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत याच्या आधी सुद्धा, तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून ते व्हिडिओ सुद्धा पाहू शकता। आणि अशाच नवीन यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। इथे राहिलेल्या कपड्यामध्ये मी स्लीव्ज कटिंग करून घेतली। हा व्हिडिओ तुम्हाला जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। आता इथे टक्स कसे घेतलेत ते पाहूयात। तर इथे आडवा जो टक्स आहे तो 4.5 इंच घेतला आहे, उभा जो घेतलेला आहे तो 3 इंच घेतलेला आहे आणि दोन्हीकडे 1-1 इंचचा टक्स घेतलेला आहे। तर हे असं टोटल 2 इंचाचा हा टक्स येईल। त्याच्यानंतर हा टक्स घेण्यासाठी याचा सेंटर पॉईंट मार्किंग केलं हुकाई पट्टीचा आणि सेंटर पॉईंटपासून जो सेंटरचा टक्स आहे तिथून असं क्रॉसमध्ये 1.5 इंचावर मार्किंग केलं। तो जिथं पॉईंट येतो तिथून हा टक्स असा घेतलेला आहे आणि अर्धा इंच म्हणजे टोटल 1 इंचचा हा टक्स पण घ्यायचा आहे। म्हणजे खाली जे 1 इंच आपण वाढवलेलं आहे ते याच टक्ससाठी वाढवलेलं आहे, त्याच्यामुळे आपलं ते 1 इंच कव्हर होईल। इथून मी 2 इंचावर मार्किंग केलं आणि इथे सुद्धा असं 1.5 इंच क्रॉसमध्ये मार्किंग केलं आणि हा पॉईंट इथे जोडून घेतला। हा टक्स सुद्धा अर्धा इंच म्हणजे टोटल 1 इंचाचा घ्यायचा आहे आणि इथून हा आर्महोलमधून एक टक्स घ्यायचा आहे, तो येणार आहे पाव इंच म्हणजे अर्धा इंचाचा। तर इथून असं 1.5 इंचावर मार्किंग केलं आणि इथून 3.5 किंवा 4 इंच येऊ शकतं। तर असं हे मार्किंग करून पाव इंच म्हणजे अर्धा इंचाचा हा टक्स येईल। तर असं हे आपलं 4 टक्सचं मार्किंग झालेलं आहे। 44 साईजच्या 4 टक्स ब्लाऊजची मी कटिंग अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेले आहे। व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।